नमस्कार, मी अश्विन बापट. आपण बघताय एबीपी माझा आणि अर्थातच माझावर सुरू आहे विजयोत्सव क्रिकेटोत्सव. कारण अर्थातच रोहित सेनेने परफॉर्मन्स जो दिलेला आहे त्यानंतर ही टीम आता मुंबईत परतते आणि त्यांचा एक शाही सोहळा होणार आहे. मात्र या सोहळ्याकरता मुंबईच्या मरीन ड्राईव्ह परिसरात प्रचंड गर्दी झाली आहे. वानखेडे स्टेडियम जिकडे हाकेच्या अंतरावर आहे त्या वानखेडेमध्ये प्रचंड गर्दी असतानाच हे मुंबईतला मरीन ड्राईव्ह परिसर जिकडे दोन समुद्र सध्या बघायला मिळतात. एक आहे जलसागर, एक आहे जनसागर. कारण प्रचंड मोठ्या प्रमाणात चाहत्यांची गर्दी आपल्याला बघायला मिळते. ट्रॅफिक जॅम झालेला आहे आणि त्याच वेळी मोठ्या प्रमाणात आपल्या हिरोंना पाहण्यासाठी ती विजयी मिरवणूक डोळ्यामध्ये मनामध्ये साठवण्यासाठी हे चाहते मरीन ड्राईव्ह आणि परिसरात जमलेले आहेत. असंख्य मुंबईकर हे रस्त्यावर उतरलेले आहेत. दिवस पावसाचे आहेत, त्याच वेळी फॅन्सचा देखील पाऊस इकडे आपल्याला बघायला मिळतोय. एकीकडे वानखेडे स्टेडियम हाऊसफुल तर दुसरीकडे मरीन ड्राईव्हचा पूर्ण क्वीन्स नेकलेस ज्याला म्हणतात तो देखील आता हाऊसफुल झालेला पाहायला मिळतोय. ट्रॅफिक अत्यंत धीम्या गतीने एका बाजूचं आपल्याला बघायला मिळतंय तर तिकडे चाहत्यांची देखील मोठी गर्दी झालेली आहे. कारण नरिमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियम अशी ही विजयी मिरवणूक जाणार आहे आणि त्याच्यामुळे अर्थातच या सगळ्या आपल्या हिरोंना, विश्वविजेत्या नायकांना पाहण्यासाठी ही मंडळी जमलेली आहे. अक्षय भाटकर आपल्याला ताजी अपडेट देतील. अक्षय, पाऊल ठेवायला जागा नाहीये तिकडे. अक्षय, हा जो नजारा आहे तो डोळ्यात साठवण्यासारखा आहे. 2011ला अशाच प्रकारे आपल्याला दिसून आलं होतं आणि आता पुन्हा एकदा तोच क्षण अनुभवायची संधी ही नवीन भारतीय टीमने आपल्याला दिलेली आहे. आणि आपण सगळे लकी आहोत हे आपल्याला देखील म्हणावं लागेल की या टीमने पुन्हा एकदा वर्ल्ड कप जिंकलेला आहे. जर माझ्या मागे आपण पाहिलं तर हा जो मधला डिवायडर आहे त्या डिवायडरवर देखील लोक उभी आहेत. त्यांना एकच आशा आहे ती म्हणजे कधी ना कधी बाहेर येणार संपूर्ण टीम आणि ही टीम याच मार्गाने पुढे जातील. इथून जर आपण पाहिलं तर आता देखील अनेक लोक जे आहेत ते रोहित शर्मा असेल किंवा इतरांच्या नावाने इथे घोषणा देत आहेत. कारण की वर्ल्ड कप जिंकून ही टीम जी आहे ती आता येणार आहे आणि थोड्याच वेळात याच रस्त्यावरून याच मार्गावरून पुढे पुढे ही संपूर्ण टीम जाणार आहे. आणि ज्यावेळी ही टीम जाईल त्यावेळी इकडचा जो नजारा आहे तो खरंच बघण्याजोगा असेल. आणि या सर्व लोकांचा जो उत्साह आहे तो तर अगदी शिगेला पोहोचलेला असेल. हा संपूर्ण जो ट्रायडंटचा हा जो मधला डिवायडर आहे त्या डिवायडरवर सगळे हे फॅन्स जमा झालेले आहेत. त्याचबरोबर आपला जो क्वीन्स नेकलेस आहे त्या क्वीन्स नेकलेसवर देखील इतक्याच मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. पोलिसांची दमछाक होते या सगळ्यांना अडवताना, या सगळ्यांना थांबवताना. मात्र या सगळ्या लोकांचा जो उत्साह आहे तो प्रचंड आहे आणि तो उत्साह अजून तोपर्यंत थांबणार नाहीये, कमी होणार नाही जोपर्यंत टीम इंडिया इथे पोहोचत नाही आणि इथून पुढे मार्गस्थ होत नाही. अगदी जर्सी घालून हातामध्ये भारताचे झेंडे घेऊन सर्व लोक इथे यायला सुरू झालेले. चर्चगेट स्टेशन तर तुडुंब भरलेलं आहे आणि चर्चगेट स्टेशन मधूनच सर्व लोक इथे पोहोचतायत आणि हळूहळू पुढे जात आहेत. वानखेडे स्टेडियम तर 90% जास्त भरले, त्यामुळे तिकडे रस्ते देखील आता बंद करण्यात आलेले आहेत, तिकडचे गेट्स बंद करण्यात आलेले आहेत आणि आपल्याकडे टॉप अँगल व्हिज्युअल देखील आहेत. त्या व्हिज्युअलवरून आपल्याला दिसून येते की कशा प्रकारे संपूर्ण क्वीन्स नेकलेस असेल आणि बाजूला वानखेडे स्टेडियम असेल हे भरलेलं आहे. हा नजारा जो आहे तो अभूतपूर्व आहे आणि हे अनुभवण्यासाठी याच क्वीन्स नेकलेसच्या इथे यायला हवं, प्रत्येकाने यायला हवं. आणि प्रत्येक मुंबईकर आज आपले सगळे काम धंदे सोडून भर पावसामध्ये इथे क्वीन्स नेकलेसच्या इथे म्हणजे नरिमन पॉइंटला इथे दाखल झालेला आहे. सगळे फॅन्स आपण बघतोय ज्यांनी काही दिवसांपूर्वी वर्ल्ड कपचा जो आहे तो आनंद लुटला. वर्ल्ड कप मध्ये ज्यावेळी इंडिया अक्षय त्यावेळेचे उत्साह जो आहे त्या दिवशीचा म्हणजे 29 जूनचा जो उत्साह आहे तोच आज आपल्याला या फॅन्सच्या मध्ये पाहायला मिळतोय. याचं कारण आपल्या हिरोंना ते बघणार आहेत. अक्षय, तुझ्याकडनं हे वातावरण जाणून घेतच राहू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.